श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपल्या जिवलग जे असतात म्हणजे काही जण आहेत या जगामध्ये, काही व्यक्ती अशा असतात ते की आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्यांच्यावर आपला जीव असतो. म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार राहतो. काही वेळेस त्या व्यक्ती आपल्यापासून दूर जातात, म्हणजे कामानिमित्त असून दे किंवा काही कारणास्तव ते दुसऱ्या देशी परदेशी जातात किंवा आपल्याजवळही राहतील. तर जे दूर आहे त्यांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी खूप वेळा त्यांना नजर लागते किंवा त्यांची जर प्रगती होत असेल तर ते इतरांना त्याच्याबद्दल जरा रोष ओढावतो. तर काय करायचं आहे, अशा जिवलग व्यक्तींची रक्षा करण्यासाठी, त्यांची वाईट दृष्टीपासून नजर जी बाधा होते ती वाचवण्यासाठी काय करावं. जी कोणी जिवलग व्यक्ती आहे तिचं नाव घ्यायचं आहे, देवासमोर बसायचं आहे मंगळवारी. जर तुमच्या घराजवळ हनुमानचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवारी हनुमानच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला रामरक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्र याचं पठण करा आणि जी व्यक्ती आहे तिच्याबद्दल चांगले विचार करा आणि हनुमान रायासमोर प्रार्थना करा, रामाला प्रार्थना करा की माझी ही जी व्यक्ती आहे, जिवलग व्यक्ती आहे, तिची वाईट नजरेपासून बचाव कर, संरक्षण कर, रक्षण कर आणि तुझा कृपा प्रसाद, तुझा आशीर्वाद आमच्यावर, आमच्या परिवारावर सदैव राहून दे. एखादी व्यक्ती तुम्ही बोला की लांब नाही आहे, जवळच आहे, तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणजे लांबच्या व्यक्तींचं संरक्षणही होईल आणि जवळच्या व्यक्तीचं होईल. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.